रिलीज झालेले नाही आहेत, त्यामुळे इकडे अजून टप्पा जो मिळालेला राजू यांना पहिला बॉल देखील फुलटॉस होता, मात्र हा बॉल अतिरिक्त वेस्ट हाईटच्या वरचा आहे, त्यामुळे नो बॉल कळलाय. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल फ्री हिट आणि पुन्हा एकदा फुलटॉस. समोरच्या दिशेला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. गौरव सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जात आहे, 2 धावा. भैरवनाथ क्रिकेटला मारुंजी संघ पाहायला मिळतोय. श्री रामेश्वर करंडक केमसेवाडी या स्पर्धेमध्ये चतुर्थ्या क्रमांकाचा मान पटकवलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर चांगला खेळ त्यांचा नक्कीच अलीकडच्या काळामध्ये या मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये आहे. दुसऱ्या बाजूने भरेच्या संघाची चर्चा केली तर या अगोदर भोऱ्या क्रिकेटला भरे लवळे असे 2 गाव मिळून एकत्र एक संघ खेळत होता. त्या संघाचं कामकाज देखील या हंगामामध्ये सुरेख राहिलं, मात्र त्यानंतर असोसिएशनच्या नियमांमध्ये थोडासा बदल झालाय. एका गावचा एकच संघ, 2 गावं तुम्हाला एकत्र करून खेळता येणार नाही. त्या नियमानुसार पुन्हा एकदा हा संघ मात्र मोरिया क्रिकेटला भरे या नावाने मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. तिचे महत्त्वाची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे आणि या घरच्या मैदानामध्ये खेळत असताना नक्कीच आज विजयानं सुरुवात करण्याची अपेक्षा भरे संघाला असणार आहे. कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जाईल, कारण दोनही संघ जर आपण पाहिले तर समसमान ताकदीचे, तुल्यबळ आहेत, तगडे आहेत, ताकदवान आहेत. ही मॅच रंगेल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. पहिलं षटक 2 धावा धावफलकावरती आहे. राजू चौधरीचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाही. बॅक टू द बॉलर चेंडू जाईल. धाव कुठल्याही प्रकारची येत नाही. पहिल्याच षटकामध्ये फलंदाजांना एका जागेवरती शांत उभं करण्यामध्ये गोलंदाज राजू चौधरी यांना यश येताना नक्कीच पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला लॉंग ऑनच्या दिशेनं आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेनं पाहायला मिळतोय. यावेळेस बिग हिट केलाय, मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय आणि इथे फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. या 5व्या दिवसातील हा पहिला षटकार उद्धव ओवले यांच्या बॅटमधून. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट बॉलचा विषय आला तर नक्कीच पुणे जिल्ह्यामध्ये काय संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या तालुक्यामध्ये जेवढ्या गाववाईच्या स्पर्धा होत असतात तेवढ्या स्पर्धा कुठल्याच तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी म्हणून मुळशी तालुक्याची नव्याने ओळख होते आणि त्याच मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आणि असोसिएशनच्या शिरोपेचात मानाचा तुरा होणारी ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ करंडक कुळे पहिल्या पर्वामध्ये आपल्याला ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्यामध्ये ही स्पर्धा नक्कीच आयोजकांनी प्रयत्न केलेला आहे. सुरेख नियोजन, अथक प्रयत्न, अफाट परिश्रम आणि प्रचंड कष्टातून उभा राहिलेला हा क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहताय. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बाउंड्री रोप्स आपण जर पाहिलं तर 3 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण सर्वत्र लाईव्ह प्रक्षेपित करतोय. प्रेक्षकांसाठी आकर्षक प्रेक्षक गॅलरीज आहेत, खेळाडूंसाठी आकर्षक कक्ष. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अनुभवी पंचांचं पॅनल ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये युवराज पाटील सर आहेत, इकडे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये रमेश मिरगणे सर, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आबा चौधरी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बक्षिसांची देखील प्रचंड मोठी इकडे खैरात आहे. पारितोषिकांची उधळण आयोजकांनी केलेली आहे, त्यामुळे नक्कीच वेगळ्या उंचीवरती ही स्पर्धा गेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जाऊया मॅचच्या दिशेने. दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. रोहित चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. तर जिकडे 4था क्रमांक रामेश्वर करंडक केमसेवाडी या स्पर्धेमध्ये मिळवला भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाने, त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा मान पटकावणारा रोहित चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. पहिला बॉल सुरेख आलाय, सिंगल आली मैदानाच्या आतमध्ये, धावफलक पुढे जाते 9. युवा नेते विष्णुभाऊ तिकोने आणि उद्योजक सन्मान्य बाळकृष्ण भालेराव
या मान्यवरांचं प्रामुख्याने शुभ आगमन. भैरवनाथ करंडकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. पॉवर प्लेची षटकं नक्की सुरू आहे. तिकडे तुम्हाला चौकार षटकार अपेक्षित असतात आणि बरेच संघ घरच्या मैदानामध्ये खेळतोय. इकडे सराव करताना बरेच संघाला आपण पाहतोय. या मैदानाच्या प्रत्येक कणाकणाशी त्यांची ओळख आहे, त्यामुळे ते ॲडव्हान्टेज नक्कीच बरेच संघाकडे असणार आहे. सुरुवात मात्र त्यांच्यासाठी थोडीशी निराशजनक आहे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती एक बी गिट आलेला आहे. त्या व्यतिरिक्त मग एकेरी दुहेरी दाबा किंवा डॉट्स बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेत. 11 धाबा धावफलकावरती आहे. दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूचा खेळ संपलेला आहे. म्हणजे 9 बॉलमध्ये आतापर्यंत 11 धाबा, त्यामध्ये एक षटकार. थोडीशी शांत सुरुवात आहे, संयमी सुरुवात. डोक्यावरती अक्षरशः बर्फ ठेवून मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज कामगिरी करतायत. यावेळेस फुलटॉस होता. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. उद्धव यांचा बॅटची एज मागच्या बाजूला बॉल निघालाय. सिंगल आली. क्षेत्ररक्षकाचं थोडंसं फंबल होतंय तिकडे, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे. 12. 5वा दिवस आणि लीग स्टेजचा आज हा शेवटचा दिवस. हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहेत. मात्र एकच विजेता आजच्या दिवसामधून जो आपल्याला मिळणार आहे. कोणता संघ जो ठरणार, जो या बक्षीस पात्र फेरीमध्ये 5व्या दिवसामध्ये प्रवेश करणार आहे, हे पाहणं नक्कीच निर्णायक असणार आहे. 6 संघ एकमेकांशी लढत देताना पाहायला मिळतील. कोणाला यश येणार, कोणाला अपयश येणार, सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला समजेलच. मात्र पहिला दिवस शंकर भाऊ चव्हाण स्पोर्ट फाउंडेशन कातर खडक संघाने गाजवला. दुसरा दिवस श्री अमृतेश्वर क्रिकेटला मोठा संघाने आपल्या नावावरती केलाय. तिसऱ्या दिवसामध्ये बावधन स्पोर्ट बावधन या संघाने बाजी मारली आहे. तर कालचा दिवस माळुंगे क्रिकेटला माळुंगे या संघाच्या नावावरती राहिलेला आहे. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक येत आहे तिकडे चेंडूवरती. एक धाव आली. दुसऱ्या धावेला पुन्हा एकदा प्रयत्न होणार नाही. थोडीशी फेकी वाईड आहे, मात्र गोलंदाजाने सावरलंय. आणि या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 बॉलवरती एकेरी धाबा त्यानं खर्च केल्यात. 6 धाबा या दुसऱ्या षटकामध्ये खर्च होत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धाबा धावफलकावरती. सुरुवात शांत राहिली आहे, मात्र ही वादळापूर्वीची शांतता आहे का, हे नक्कीच पुढील काळामध्ये पाहणं निर्णायक असणार आहे. आजचा दिवस कोणाच्या नावावरती राहणार. खरं तर ही स्पर्धा नक्कीच काहींसाठी ऐतिहासिक राहिली आहे. कातर खडक संघ असेल, मोठा संघ असेल, बावधन स्पोर्टसाठी देखील ऐतिहासिकच स्पर्धा म्हणता येईल. कारण बरेच दिवस, बरेच महिने या असोसिएशन अंतर्गत खेळत असताना त्यांनी देखील बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केला नव्हता. मात्र तो दुष्काळ होता. तो दुष्काळ इकडे संपवलेला आहे. आज देखील आपल्याला जर पाहिलं तर एखादा नवीन संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळू शकतो. आज जे 6 संघ खेळणार आहे त्या संघांमध्ये फक्त भैरवनाथ क्रिकेटला मारुंजी या संघाने आतापर्यंत बक्षीस पात्र फेरीमध्ये या हंगामामध्ये प्रवेश केलेला आहे. बाकीचे 5 संघ अजूनही कुठल्याही स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. त्यामुळे आजचा दिवस देखील या स्पर्धेचा ऐतिहासिक होऊ शकतो. हे नक्कीच नंतरच्या काळामध्ये आपण पाहणार आहोत. यावेळेचा पहिला बॉल लॉफ्ट करायचा उद्धव यांना. फटका फसलाय. गौरव येत आहे चेंडूच्या खाली. झेल टिपला जाईल आणि पहिल्या विकेटचं होतंय पतन. उद्धव ओवले बॅक टू द पेव्हिलियन. पहिल्याच बॉलवरती कॅप्टन आलेत विक्रम आणि त्यांना यश मिळत आहे. मोठी विकेट आली आहे. सलामीवीर फलंदाज आहेत उद्धव ओवले. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला, मात्र बाकीच्या बॉलवरती मोठा संघर्ष त्यांना करावा लागलाय. ते बाद झालेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कौशल भुजबळ. अंडर एजच्या स्पर्धेमध्ये त्यांना खेळताना आपण पाहिलेलं आहे. तिकडे संघाचे प्रमुख खेळाडू राहिलेले आहेत आणि ज्यावेळेस ओपन क्रिकेट देखील गावायचं येतं त्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ राहिला आहे. मात्र आज मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येते. त्यावेळेस शिरतळ हातावरती ठेवून लढायचं. परिणामाचं गणित असं मांडायचं की पुन्हा आपल्या कर्तृत्वावर शंका उपस्थित झाली नाही पाहिजे. आज त्या प्रकारचा खेळ कौशल जगताप करून दाखवणार का, हे पाहणं, कौशल भुजबळ करून दाखवणार का, हे नक्कीच पाहणं निर्णायक असणार आहे.
ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला पंच सौजन्य झालेले आहेत. सॉफ्टवेअर इंजिनियर युवा उद्योजक सन्मान्य प्रदीप भाऊ मालपुटे यांचं प्रामुख्याने शुभागमन होत आहे. त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडू समीर भाऊ वारंगे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन. त्याचप्रमाणे युवा उद्योजक सुमित भाऊ साठे यांचं देखील शुभागमन होते. तिन्ही मान्यवरांचं भैरवनाथ करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. कौशल भुजबळ मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डॉट आलाय. दुसऱ्या बॉलवरती सिंगल घेतली जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाते 15. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा आहे. मुकुंद यांच्यासाठी फुलर लेनचा चेंडू आहे. मुकुंद यांना देखील बराचसा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये एका धावेसाठी करावा लागतोय. 7 मध्ये आतापर्यंत 5 बनवलेले आहेत. मात्र जसे जसे सेट होत जातील तसे मोठे फटके खेळण्याची संधी येईल. एखादं षटक जरी 5 षटकांच्या लढतीमध्ये आपण मोठं होताना पाहिलं तर तिकडे सामना हा प्रतिस्पर्धी संघाकडे झुकलेला पाहायला मिळाला आहे. कालचंच तुमच्याकडे उदाहरण आहे क्वार्टर फायनलची मॅच म्हाळुंगे आणि सुतारवाडी. यावेळेस ओ हो हो व्हॉट अ शॉट. काय फटका मैदानाच्या आतमध्ये. आधी मनगटाचा वापर केला. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स इनटू द फॅन्स. वाघाची दाढ फोडला पाठ ठोकला षटकार साधावा. थँक्यू डीजे. जबरदस्त स्ट्रोक. असे फटके खेळणे खरं तर तोंडाच्या गप्पा नाही आहेत. त्यासाठी तुमच्या मनगटामध्ये ती ताकद असावी लागते. एफर्टलेस षटकार. पुढे सरसावला पावलांचा वापर केला. वेग होता विक्रम बुचले यांच्या बॉलवरती. त्या वेगाचा वापर करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. इकडे स्लोअर वन गती परिवर्तन चकमा दिला यावेळेस आणि बॉल येईल डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 22 धावा. मोरया क्रिकेटला भरे संघाच्या धावफलकावरती आहे. कौशल जगताप नक्कीच मुकुंद आणि कौशल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या जोडीला आता मात्र ती जबाबदारी घेणं गरजेचं आहे. डाव कुठेतरी अडखळलेला आहे. एक जमेची बाजू आहे. फक्त एकच गडी बाद झालाय. 22 धावा धावफलकावरती आहे. एकच गडी बाद झालाय ही जमेची बाजू भरे संघासाठी. तर दुसऱ्या बाजूने आपण मारुंजी संघाचा विचार केला तर त्यांनी कमी धावा खर्च केलेल्या आहेत. ही त्यांच्यासाठी जमेची बाब आहे. मात्र 2 षटकं आहे आणि या 2 षटकामध्ये नक्कीच बिग हिट्स करण्याचा प्रयत्न आता फलंदाजांच्या माध्यमातून होईल. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होत आहेत. गौरव चौधरी. 4थं षटक आहे. 22 चौथं षटक आहे आणि या 4थ्या षटकासाठी 4था गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वापरला जातोय. गौरव. नक्कीच या खेळाडूची देखील जर चर्चा केली तर रामेश्वर करंडक केमसेवाडी या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजे मालिकावीर पटकावणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती ऑन स्ट्रायकिंग एंडला मुकुंद सेट झालेले आहेत. आता मात्र नक्कीच ती जबाबदारी असेल बिग हिट करण्याची. पहिला बॉल पुढे सरसावलाय. पावलांचा वापर केलाय. बॅटची एज आहे. मागच्या बाजूला बॉल निघालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. पुन्हा एकदा फलंदाजाला धावफलक पुढे जाते. 23 कौशल भुजबळ ऑन स्ट्रायकिंग एंडला. या अगोदर एक षटकार खेळून ती ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवली. नक्कीच फिल्डिंगचा थोडासा अंदाज घेत आहेत कुठल्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पॉवर प्लेच्या षटकानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अगदी जवळ आहे. इकडे डीप स्क्वेअर लेगमध्ये, डीप मिड विकेटमध्ये, लॉंग ऑनला, लॉंग ऑफमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. 2 क्षेत्ररक्षक आले. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला केली जाईल. 2 धावा रोखता येणार नाही आहे क्षेत्ररक्षकाला. 2 धावेने धावफलक पुढे जाते. 25. इकडे बॅटची एज आहे. मात्र कॅरी झालेला नाही आहे बॉल. नक्कीच पुढे सरसावर डाईव्ह मारत झेल पकडण्याचा प्रयत्न होता विक्रम बुचडे यांचा. मात्र कॅरी होऊ शकलेला नाही चेंडू. बॉल येईल डॉट. क्रिकेटचा खेळ असा आहे. तुम्ही मैदानात आतमध्ये स्वतःला सिद्ध करा. जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. आज तीच कामगिरी खरं तर कौशल भुजबळला करून दाखवायचे. यावेळेचा बॉल फटका खेळलाय तिकडे मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. फेकी केली जाईल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. सकाळचं सत्र आहे. अजूनही वातावरणामध्ये थोडासा गारवा आहे. आधी ड्यू फॅक्टर जास्तीचं जाणवत नाही. त्यामुळे नक्कीच या धावा कुठेतरी कमी पडतायत अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये.
मात्र अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये 3 ते 4 विकेट जर आल्या तर हा धावफलक सन्मानजनक आणि आव्हानात्मक धावफलकापर्यंत पोहोचू शकतो. यावेळेस पुढे सरसावत फटका खेळलाय, राजू आलाय बॉलवरती, मात्र तिकडे 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं कौशल्य पूर्ण केलेल्या पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावा येत आहेत, धावफलक पुढे जाते 28. 2 षटकार वगळले तर एखादाही बिग हिट नाहीये, म्हणजे चौकार आजच्या दिवसामध्ये आपण आतापर्यंत पाहिला नाहीये. यावेळेस बॅकफुटला गेले, बॅटचा फेस ओपन केलाय, पॉइंटच्या दिशेने उडवलाय बॉल. 2 क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडूला पाठमोरे होत आहेत. 1 धाव आली, दुसरी पूर्ण केलेली आहे. फेकी खराब, फेकी अस्ताव्यस्त आणि चुकी झाली आहे. तिकडे दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये होतंय. साजबाज ताज, 1 से भले 2, 2 से भले 3. 3 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक बाकी असणार आहे. आता या शेवटच्या षटकामध्ये नक्कीच एक गोलंदाज आहे तो आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळू शकतो. त्यामुळे आत्तापर्यंत गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली आहे. शेवटचं षटक जर गोलंदाजाच्या नावावरती राहिलं तर पहिल्याच डावामध्ये पकड निर्माण करण्यामध्ये इकडे मारुंजी संघाला यश येऊ शकतं. मात्र एक 15 ते 20 धावा तिकडे भरे संघ देखील या मॅचमध्ये पुनरागमन करत असताना आपण पाहणार आहोत. रोहित चव्हाण यांच्या खांद्यावरती मात्र त्या दुसऱ्या षटकाची जबाबदारी वैयक्तिक कोट्यातील. या अगोदरच्या षटकामध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं होतं, तिकडे 6 बॉलवरती फक्त 6 सिंगल त्यांनी खर्च केलेले आहेत. आणि आता या शेवटच्या षटकामध्ये डेट ओव्हरच्या षटकामध्ये ज्या षटकामध्ये गोलंदाजांचं मरण असतं असं म्हटलं जातं, त्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी राहणार रोहित चव्हाण यांची पाहायला नक्कीच तिकडे रंगत येईल. ऑन स्ट्रायकिंग एंडला मुकुंद ववलेत, डावखुरे हाताचे फलंदाज. आज वाऱ्याचा वेग ज्यावेळेस बहरे पॉवर हाऊस एंडकडून गोलंदाजी होईल त्यांच्यासाठी पूरक आहे. आता इकडे एखाद 2 विकेट येणार का त्यांच्या बॅटमधून. फुल टॉस, आडव्या बॅटनं फटका खेळलाय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती, सिंगल आली. दुसरी धाव देखील तिकडे पळून पूर्ण केली जाईल, कारण थोडंसं फंबल झालं होतं मारुती यांचं आणि त्याचाच फायदा फलंदाजांनी घेतलाय. रनिंग बिटवीन द विकेट सुरेख पाहायला मिळाली. या अगोदर देखील एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलंय, 2 धाव्यांचं रूपांतर 3 धाव्यांमध्ये केलेलं आहे. मात्र ज्या बिग हिटची चर्चा आहे किंवा जे मोठे फटके आहेत, चौकार षटकार आहे, ते आपल्याला कमी प्रमाणामध्ये येताना पाहायला मिळालेत. या अगोदर फक्त 2च षटकार आहेत. चौकार जो नक्कीच आपण आतापर्यंत पाहिलेला नाही आहे, मात्र या शेवटच्या षटकामध्ये ते चौकार षटकार पाहायला मिळू शकतात. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय. मिड विकेटचं क्षेत्र यावेळेस निवडलेलं आहे आणि जसा बॉल बॅटमधून निघालाय तसा कौशल्य मात्र दुसऱ्या धावेसाठी नकार दिलेला आहे. त्याला देखील माहिती आहे फलंदाज तिकडे थोडेसे आज आउट ऑफ फॉर्म आहेत, त्यामुळे स्वतःवरती ती जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि ते केलं पाहिजे कौशल्य. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल कोणी तारायला, वाट कोणाची पाहू नका. हे सारं जग आपल्याला जिंकायचं आहे आणि जिंकल्याशिवाय थांबू नका. अशी कामगिरी करायची आहे. लॉफ्ट केलाय बॉलला समोरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक गौरव आलाय, सिंगल आली. दुसऱ्या धावेसाठी तिकडे प्रयत्न आहे. आधी टप्पा पडल्यानंतर मात्र बॉलनं बरेच उसळी घेतलेली, राईज झालाय बॉल आणि चेंडू येण्यासाठी थोडासा उशीर. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल 36. यावेळी साखो डाब्याचा बॉल होता, पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या अक्षरशः टोला बॉल लागतोय. यावेळेस राजू येत आहेत वेगानं, फंबल झालंय. 2 धावेला तर प्रयत्न होणारच होता. कौशलकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न या शेवटच्या षटकामध्ये आहे. 2 धावेंची मालिका मैदानाच्या आतमध्ये ओवली जाते कौशलच्या माध्यमातून. 38 धावा धावफलकावर. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती, लॉंग ऑफ मध्ये पुन्हा एकदा फंबल आहे. पुन्हा एकदा 2 धावेसाठी प्रयत्न. आता मात्र या दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत असताना फलंदाज मुकुंद ववले. थँक्यू डीजे. मुकुंद ववले तिकडे बाद झालेले आहेत. दरम्यानच्या चेंडूवरती एक सिंगल घेतली जाईल. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाते 39. चल नवीन फलंदाज या पटकन.
चला तुम्हाला फक्त नॉन स्ट्रायकिंग एंडला आता धाव घेण्यासाठी यायचं आहे. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहे. फक्त शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि या डावाचं जर वैशिष्ट्य तुम्ही पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये एक बिमर आला होता राजू यांच्या माध्यमातून. त्यानंतर एकही अतिरिक्त धाव गोलंदाजांनी खर्च केलेली नाही आहे. या डावाचं हे वैशिष्ट्य राहिलं आहे. किती नियंत्रित मारा झालेला आहे हे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. फक्त एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपानं, त्यामुळेच इकडे फलंदाजाला मोठे फटके खेळण्यासाठी अडसर आलाय किंवा मोठा स्कोर इकडे धावफलकावरती उभा करण्यामध्ये अडसर आलाय असं आपण म्हणू शकतो. पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना मोरया क्रिकेट क्लब भरे यजमान संघानं 41 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 30 बॉलमध्ये 42 धाब्यांचं आव्हान दिलेलं आहे ते भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या संघाला. पुढच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. भैरवनाथ क्रिकेट क्लब मुगवडे दारवली आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय गणेश भाऊ तिकोने स्पोर्ट फाउंडेशन कुळे या दोन संघांदरम्यान पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस आपण संपन्न करतोय. चला भरे टीम एका लाईनमध्ये एका ओळीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोपन मामा मारणे, त्याचप्रमाणे विष्णुभाऊ तिकोने आणि बाळकृष्ण भालेराव या तीन मान्यवरांना विनंती आहे पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. चला मोरया क्रिकेटला भरे टीम विनंती आहे वेळ वाचवायचा आहे. भैरवनाथ क्रिकेटला मारुंजी संघ आपणास देखील विनंती, आपले दोन सलामीचे फलंदाज लगेच पाठवा मैदानात. पहिली मॅच या 5व्या दिवसातील लीग स्टेजच्या शेवटच्या दिवसातील आपण पाहतोय. स्पार्टन क्रिकेट गुरुकुल भरे या मैदानावरती नक्कीच ही आखीव रेखीव आणि देखीव स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये संपन्न होते. एक चांगल्या दर्जाचं आयोजन आपण पहिल्या 4 दिवसांमध्ये पाहिलंय आणि 5व्या दिवसामध्ये देखील तेच प्रकारचं आयोजन नक्कीच इकडे संपन्न होत असताना पहिला डाव पहिल्या मॅचमध्ये संपलेला आहे. 41 धावा पहिली फलंदाजी करत असताना मोरया क्रिकेटला भरे संघानं जमवल्यात, तर 42 धाब्यांचं आव्हान आहे भैरवनाथ क्रिकेटला मारुंजी संघासमोर आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. दोन सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. गौरव चौधरी आणि राजीव चौधरी दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. नॅचरल खेळ आहे त्यांचा अटॅक. आज खरं तर 42 धावा 30 चेंडूमध्ये जास्तीच्या धावा बनलेल्या नाही आहे. धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाणार हे पाहणं नक्कीच निर्णायक आहे. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरलेत, तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होत आहेत. उद्धव ओवले, औदुंबर निदाने. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पॉवर प्लेचं षटक आहे. वाईडिश लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला बॉल आखूट टप्प्याचा पुल केलाय बॉल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गुल देखील केलाय. पहिलाच बॉल पाठवला सीमारेषे पार. भैरवनाथ करंडकाचा थरार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावा चौकार.
पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट टाकलाय. आता हा ओव्हर दी विकेट. यावेळेस रिव्हर्स केलाय. फुल टॉस होता. केतनच्या डोक्यावरून चेंडू निघाला होता खरं तर सीमारे. हॅलो मात्र चेंडू सीमारेषा ओलांडू शकलेला नाही. केतनचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा दरम्यानच्या बॉलवरती 6 धावा धावफलकावरती आहे. तर या सामन्यामध्ये जर जिवंत राहायचं असेल भरे संघाला तर गौरव चौधरीला कशा प्रकारे बाद करता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. गौरव जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर 3 ते 4 षटकांमध्ये हा सामना संपू शकतो. दरम्यानचा चेंडू सुरेख आलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा कट करण्याचा प्रयत्न होता मात्र दूर राहिले तिकडे फलंदाज. बॉल येईल डॉट. याच प्रकारच्या गोलंदाजी गरज आहे. जितके तुम्ही निर्धाव चेंडू हाताळणार तितकं फलंदाजावरती प्रेशर क्रिएट केलं जाणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय. फटका खेळलाय अल्टी पलटी आणि बॉलला केलंय सीमारेषेच्या बाहेर कलटी. अजून एक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. डीजे किरण एनजी. हा पण बेसला धांगणा तो ठोका मजबूत वाजला पाहिजे. आता या रनचेस मध्ये मात्र जबरदस्त सुरुवात. दुहेरी आकड्यामध्ये धावफलक प्रवेश करतोय. 10 धावा धावफलकावर आहे. यावेळेचा बॉल फुलर लेनचा बॉल आहे. खोदून काढलाय बॉलला. कव्हरच्या दिशेनं चुकी झालेली आहे. कमी धावा तुम्हाला ज्यावेळेस रोखायच्या आहेत त्यावेळेस गोलंदाजीप्रमाणे क्षेत्ररक्षणाचा देखील कस पानाला लागतोय. तिकडे क्षेत्ररक्षण थोडीशी चुकी करतायत आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाही आहे. सिंगलचं रूपांतर डबलमध्ये केले जाते. धावफलक 12. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय त्याच दिशेला. कव्हर्समध्ये यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत आणि ते आता यावेळेस मात्र चुकी करणार नाहीत. तर धाव कुठल्याही प्रकारचे मिळणार नाही. पहिलं षटक संपलंय. 12 धावा धावफलकावरती. 42 धाब्यांचं प्रत्युत्तरामध्ये इकडे पहिलं षटक संपलंय. 12 धावा आहेत. शेवटच्या 24 बॉलमध्ये 30 धाब्यांची गरज. चांगली सुरुवात भैरवनाथ क्रिकेटला मारुंजी संघासाठी होताना नक्कीच पाहायला मिळते. गौरव चौधरी कित्येक काळ मात्र या संघाची धुरा त्यानं आपल्या खांद्यावरती घेत असताना मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडलेली आहे आणि आज देखील या मानाच्या स्पर्धेमध्ये त्याच प्रकारचा खेळ करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा वसूल केल्यात. त्यांना देखील माहिती आहे इकडे जास्त अटॅकिंग करणं गरजेचं नाही आहे. विजयाच्या दिशेने जायचं आहे तर मला शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबायचं आहे. त्यामुळे नक्कीच तिकडे संयम पाहायला मिळाला. मात्र जसे बॉल खराब आले तसे चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील पाठवलेत. एका षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. उद्धव ओवले यांच्या हातामध्ये मात्र या दुसऱ्या षटकाची जबाबदारी. एखादा चमत्कार गरजेचा असणार आहे भरे संघाला या घरच्या मैदानामध्ये खेळत असताना. ऑन स्ट्राईकला यावेळेस राजू चौधरी. ओहो पहिला बॉल खराब. आधीच कर्जबाजारी त्यात उसनं मागितलं शेजारी असा प्रकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खराब बॉल आला. भीमर पंचांनी कळवलाय आणि त्यावरती बाईचा चौकार. अशा 5 धाब्यांचा बोनस प्रतिस्पर्धी संघाला दिला जातोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. थँक्यू डीजे. यावेळेचा बॉल फ्रीटचा होता. आडव्या बॅटचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. रनचेस आता जर आपण पाहिलं तर वेगानं या रनचेस कडे पाठलाग करत असता हे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाची सूत्र गौरवने आपल्या हातामध्ये घेतली. दुसऱ्या षटकाची सूत्र राजूने आपल्या हातामध्ये घेतले. पुढे सरसवले. टॅप केले बॉलला आणि कव्हर्स रिजन मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा. बॅक टू बॅक 2 इन रो. चौकार.
तिसऱ्या पंचांची मदत आपण घेणार आहोत. गोलंदाजाच्या शैलीवरती स्क्वेअर लेग पंचांना आक्षेप आहे. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करून नक्कीच निर्णय आपल्याला कळवतील. पंचवीस धावा धावफलकावरती आहे. 22 बॉलमध्ये 17 धाव्यांची गरज आहे. विजयाच्या दिशेने आता मात्र मार्गक्रमण सुरू आहे मारुंजी टीमचं. आधी फलंदाजी करत असताना थोडासा अडथळा आला, तिकडे निराशजनक कामगिरी राहिली भरे टीमसाठी. त्यानंतर गोलंदाजांनी देखील तिकडे प्रभावित केलेलं नाहीये. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. आताच्या 2 बॉलमध्ये या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा इकडे गोलंदाजांनी खर्च केलेल्या आहेत. तिसरे पंच आबा चौधरी सर नक्कीच तिकडे पडताळणी करतायत त्या बॉलची. 25 धावा तोपर्यंत आहेत. नक्कीच या सकाळच्या सत्रामध्ये एक मोठ्या विजयाच्या दिशेनं मारुंजी संघ मार्गक्रमण करतोय. फेर आहे सर. आधी या अगोदर देखील आपण पाहिलं, एक सामना जिंकला म्हणजे तुम्ही सेफ होऊ शकत नाही. रन रेटच्या आधारावरती बरेचसे संघ इकडे प्री क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय झालेले आहेत. इकडे पुन्हा एकदा खराब, पुन्हा एकदा बीमर आणि हा बॉल देखील पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. आणि इकडे गोलंदाजाला मात्र या सामन्यासाठी आता थांबावं लागणार आहे. एकाच षटकामध्ये तुम्ही 2 बीमर हाताळू शकत नाही. तो ICCचा नियम आहे. एकाच षटकामध्ये 2 बीमर आले आणि ते जर शरीराच्या दिशेने असलं तर फलंदाजासाठी ते गोलंदाज धोकादायक आहे असं मानलं जातं. त्याचमुळे आता इकडे गोलंदाजाला आपण थांबवणार आहोत. नवीन गोलंदाजाला आता पुढचं षटक हाताळण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि मुकुंद ववले यांनी पुढच्या त्या षटकाची जबाबदारी घेतलेली आहे. धावफलक जर आपण पाहिलं तर 30 या अंकावरती पोहोचलेला आहे. विजयासाठी आता फक्त 12 धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते 22. 2 बॉल हाताळले तिकडे उद्धव ओवले यांनी आणि त्या 2 बॉलमध्ये 18 धावा खर्च केलेला आहे. पुन्हा एकदा फ्रीटचा बॉल होता. यावेळेस देखील लॉफ्ट केलंय बॉलला. पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. समोर असू द्या कुठलाही गोलंदाज, चौकार षटकार खेळणं हाच माझा अंदाज, हे सांगतायत राजू चौधरी. पाठवलं बॉल सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. 36 धावा धावफलकावरती. विजयासाठी फक्त आता 6 धाव्यांचं समीकरण आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. हा चेंडू सुरेख आला. कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर नक्कीच या बॉलचं फलंदाज राजू चौधरी यांच्याकडे नाहीये. बॉल येईल डॉट. मोठ्या विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. अगदी सहजरित्या मात्र या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केली. पहिल्या षटकापासून ती आपण पकड पाहिली आणि आता या सामना जवळपास संपण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. यावेळेचा बॉल खोदून काढलाय, हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड केलंय. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार, 4 धावा. एकोणीस बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज. 40 धावा धावफलकावरती आहेत. सहज मात्र या मॅच मध्ये विजय प्राप्त केलेला आहे. आता विजयाची फक्त घोषणा बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण फक्त 2 धावा बनवायच्या आहेत. त्यासाठी 19 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहे. उडवलाय बॉल. यावेळेस देखील समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र चेंडू तिकडे सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबतोय. चौकाराच्या साहाय्याने सामना संपवला राजू चौधरी यांनी आणि मोठा विजय पहिल्याच मॅच मध्ये प्राप्त केलाय. भैरवनाथ क्रिकेटला मारुंजी संघानं विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत संघाला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा.